नमस्कार बालमित्रांनो. चला, आज चेंज द व्हॉइस या टॉपिकमधला आज दुसरा पार्ट आपण घेणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते ते बघितले. त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य कसे ओळखायचे हे पण आपण बघितलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सब्जेक्ट कसा ओळखायचा किंवा ऑब्जेक्ट कसा ओळखायचा. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करायचं हे बघणार आहोत. आता मी तुम्हाला इथे उदाहरण दिलेलं आहे, राधिका सिंग अ सॉन्ग. त्याला या वाक्याला हे बघा, आधी वाक्य बघूया हे कोणत्या काळाच्यातलं आहे, प्रकारातलं आहे. तर बघा, तुम्हाला सांगितलेल्या कालच्या रचनेनुसार आपल्याला आता बघायचं सर्वप्रथम या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ओळखायचा आहे. ओके, तर आता बघा, तुम्हाला सब्जेक्ट राधिका गाणे गाते. तर मग त्याच्यातलं वर्ब कोणतं आहे, तर सिंग हे वर्ब आहे. ओके, आता तुम्हाला सांगितलंय की आपल्याला सब्जेक्ट ओळखायचा आहे. तर मग आपल्याला क्रियापदाला हू ने प्रश्न विचारायचा आहे. तर हू सिंग अ सॉन्ग, तर राधिका. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट मिळालेला आहे राधिका. आणि आपल्याला ऑब्जेक्ट ओळखायचा असेल तर क्रियापदाला आपल्याला व्हॉट ने प्रश्न विचारावा लागेल. तर राधिका काय म्हणते, तर ती काय म्हणते, सॉन्ग म्हणते. म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला मिळाला आहे ऑब्जेक्ट. मग आता आपण या वाक्यातलं सब्जेक्ट वर्ब ओळखले आणि ऑब्जेक्ट ओळखलेलं आहे. आता बघा, आपल्याला काय सांगितलं आहे की जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर वाक्य कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम मी कालची रचना सांगितली होती की पॅसिव्ह व्हॉइसची रचना सर्वप्रथम कशी असते, तर त्याची रचना अशी असते की आपण ऑब्जेक्ट आधी लिहितो, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट. ओके, तर अशी पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. तर चला आता आपण याची पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करूया. याला बघा, सगळ्यात पहिले आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे आपलं, अ सॉन्ग. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेले नसतात त्या वाक्याचा आपल्याला आधी काळ ओळखायचा असतो. बघा, मग आता हे कोणत्या काळातलं वाक्य आहे, बघा इथे मूळ रूपात क्रियापद आहे. मग हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. मग आता तुम्हाला सांगितलं आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब कोणते आहे, तर ॲम, इज, आर. आता बघा, आपलं ऑब्जेक्ट काय आलेलं आहे, सॉन्ग. मग सॉन्ग नंतर कोणतं हेल्पिंग वर्ब येतं, तर इज येतं. तुम्ही म्हणताल कसं, तर बघा, ॲम हे कुठे लागतं, तर फक्त आय समोर लागतं. आर कुठे लागतं, तर कर्ता हा जर अनेक वचनी असेल तर त्यावेळेला काय लागतं, आर लागतं. आता इथे कर्म हे पण एक वचनी आहे त्याच्यामुळे आपण इथे इज लिहिलं. ओके, म्हणजे इथे जर कर्म जर आपल्याला इथे सॉंग्स असतं तर आपण सॉंग्स आर संग बाय राधिका लिहिलं असतं. ओके, मग आता इथे काय लिहिलं आपण, अ सॉन्ग एक वचनी असल्यामुळे इज लिहिलं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, हेल्पिंग वर्ब नंतर काय लिहायचं, V3. मग आता क्रियापदाचं मूळ रूप काय आहे, सिंग आहे. मग त्याचं तिसरं रूप काय होतं, तर संग होतं. बघा, आपण शिकलेलो आहे सिंग हे मूळ रूप, त्याच्यानंतर सॅंग आणि त्याच्यानंतर तिसरं रूप जे आहे संग आहे. मग बघा, इथे आपल्याला काय लिहायचं आहे, तिसरं रूप लिहायचं आहे. मग आपण इथे तिसरं रूप लिहूया, संग. नंतर काय सांगितलंय रचनेमध्ये, बाय टाकायचं. म्हणजे हे बाय कोणातर्फे, तर राधिका. गाणं कोण गातं, तर राधिका गाते. ओके, किती सोप्या पद्धतीने आपण या ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये केलेलं आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं असल्यामुळे खूप सोप्या पद्धतीने आपण त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. त्यानंतर जर हे वाक्य साध्या भूतकाळात असेल तर इथे V2 येतं, तर हे पण करणं सोपं असतं. मग त्यावेळेला आपण भूतकाळातले सहाय्यकारी क्रियापद इथे वापरायचे असतात. मग भूतकाळातले सहाय्यकारी क्रियापद कोणते, तर वॉज आणि वेअर. ओके, त्याच्यानंतर वाक्य जर अपूर्ण काळातलं असेल म्हणजे चालू काळातलं असेल तर बघा, राधिका इज सिंगिंग अ सॉन्ग असं जर वाक्य असेल तर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब नंतर बीइंग जोडावं लागतं. काय जोडावं लागतं, बीइंग. ओके, आणि जर पूर्ण काळातलं वाक्य असेल तर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब नंतर बीन जोडावं लागतं. काय जोडावं लागतं, बीन असतं. आता त्याचा मी पूर्णपणे तुम्हाला चार्ट सांगणार आहे. त्याचे नियम कोणते आहेत ते देखील तुम्हाला सांगते. आणखी सोप्या पद्धतीने कळण्यासाठी म्हणजे कोणत्या काळातील वाक्य कशा पद्धतीने करायचं हे समजण्यासाठी तुमच्यासाठी मी एक चार्ट बनवलेला आहे. ज्या चार्टवरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हे लक्षात येईल की कोणत्याही काळातलं वाक्य कशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करायचं. मी प्रत्येक काळातलं वाक्य मला करून दाखवलेले आहे.
त्याच्यासाठी मी अगदी एक साधं असं वाक्य घेतलेलं आहे, आय राईट अ लेटर. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं हे वाक्य आहे. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. ओके, मग आता या काळातला सब्जेक्ट तुम्हाला सांगितलं आहे राईट म्हणजे काय, क्रियापद शोधायचं. मग क्रियापद आपल्याला माहिती आहे, लिहितो म्हणजे हे क्रियापद आहे. मग क्रियापद आणखी एक सोपी ट्रिक की आपण बऱ्याच वेळेला क्रियापद हे कर्त्यानंतर येतं, हो की नाही, म्हणजे आपल्याला कर्त्यानंतर कोणतं आलेलं आहे तर ते क्रियापद आहे. ओके, ही पण एक ट्रिक आहे, क्रिया ज्याच्यातून क्रिया दिसते आपल्याला लिहिण्याची क्रिया, मग हे क्रियापद. ओके, मग हे क्रियापद आपण शोधलं आहे. मग क्रियापदाला आपण हुने प्रश्न विचारला, हु राईट अ लेटर, तर आपल्याला मिळालंय आय, मी, म्हणजे हे उत्तर मिळालं, सब्जेक्ट आपल्याला सापडला. मग त्याचप्रमाणे आपण ऑब्जेक्टही शोधला, तर मी काय लिहितो, तर मी लेटर लिहितो, मग ऑब्जेक्टही सापडला. मग या पद्धतीने आपल्याला हे लक्षात येतं की हे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. मग आता याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचे, साध्या वर्तमान काळामधलं हे वाक्य आहे. आता त्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना मग बघा, ऑब्जेक्ट आधी लिहिला अ लेटर, त्याच्यानंतर वर्तमान काळातले मी आत्ताच तुम्हाला हेल्पिंग वर्ब सांगितले, ॲम, इज, आर, हे हेल्पिंग वर्ब आहे. मग आता तुम्ही म्हणताल की मग कोणतं लागणार, लेटर नंतर काय लागलं, तर मी तुम्हाला सांगितलं हे लेटर जे आहे बघा, हे एकवचनी आहे, अनेकवचनी नाही. मग एकवचनी असेल तर त्याच्या पुढे इज लागणार. आणि ॲम कुठे लागतं तुम्हाला माहिती आहे, आय नंतरच ॲम लागतं, दुसरे कुठेच ॲम लागत नाही. त्याच्यामुळे हे सोपं आहे, ॲमला फक्त आयच्या पुढेच वापरायचं असतं. त्याच्यानंतर आर कुठे वापरायचं, तर अनेक वचनी जर तुमचं ऑब्जेक्ट असेल तर तिथे आर येणार. ओके, मग आता हे जे ऑब्जेक्ट आहे ते एकवचनी आहे, तिथे आपण इज लिहिलं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि मी, म्हणजे बघा या वाक्याचं आय राईट अ लेटर याचं पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य झालं, अ लेटर इज रिटन बाय मी, म्हणजे राईटचा तिसरा जे क्रियापद आहे, तिसरं रूप जे आहे ते काय आहे, रिटर्न आहे. काय आहे, रिटर्न. मग त्याच्यासाठी तुम्हाला मूळ क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याचं तिसरं रूप हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या राईटचं तिसरं रूप आहे रिटर्न. मग असे बरेचसे क्रियापद तुम्हाला शोधावे लागतील की त्याचा एक छान असा चार्टच तुम्ही तयार करून ठेवा, मूळ रूपात, त्याच्यानंतर त्याचं दुसरं रूप आणि तिसरं रूप. ओके, या पद्धतीने आपल्याला हे वर्तमान काळातलं, साध्या वर्तमान काळातलं आपण इथे वाक्य केलेलं आहे. आता दुसरं आहे अपूर्ण वर्तमान काळ, किंवा याला आपण चालू काळ म्हणतो, चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणा किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणा. ओके, आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं हे वाक्य आहे, आय ॲम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत आहे. मग त्याची रचना कशी आहे, तर सब्जेक्ट नंतर ॲमिझार येतं, हेल्पिंग व्हर्ब येतं, म्हणजे हेल्पिंग व्हर्ब हे बघा, आय नंतर काय आलेलं आहे, ॲम आलेलं आहे. इथे जर शी असतं तर इथं इज आलं असतं, ही असतं तर इथे इज आलं असतं, किंवा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव, राहुल इज रायटिंग अ लेटर. ओके, मग ॲम इज आर पैकी इथे ॲम आलेला आहे, रायटिंग अ लेटर, क्रियापदाला आय एन जी जोडलेला आहे. ही रचना आहे सेंटेन्समध्ये. साध्या वर्तमान काळाची रचना कशी असते, तर काळात सब्जेक्ट, हेल्पिंग व्हर्ब, क्रियापदाला आय एन जी आणि ऑब्जेक्ट. आता याचं आपण कन्वर्ट करताना तीच आहे प्रोसेस, फक्त तुम्हाला आत्ता मी जेव्हा सांगितलं होतं बाबा बिंग लागतं, तर आता हे बघा इथे तुमच्या लक्षात येईल की जर वाक्य हे चालू काळातलं असेल, हे चालू काळातलं वाक्य आहे, क्रिया चालू आहे, तर त्यावेळेला क्रियापदाच्या हेल्पिंग वर्ब नंतर काय लागतं, बिंग लागतं. काय लागतं, बिंग. बघा, मग ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहे, लेटर हे ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर बिंग लागलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं आणि शेवटी बाय मी. आयचं काय झालं तुम्हाला सांगितलं, आय हे प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आहे आणि त्याच्यासाठी त्याचं द्वितीय विभक्ती होऊन काय झालेलं आहे, मी झालेलं आहे. काय, मी, आयचं मी. आता हे झालं होतं चालू वर्तमान काळातलं वाक्य. त्याच पद्धतीने पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, याच्यामध्ये हॅव असतं, तुम्हाला माहिती. याची रचना, वाक्याची काळाची रचना काय, तर सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज असतं, प्लस V3 आणि ऑब्जेक्ट. मग याचं कन्वर्ट करताना काय झालं, तर हेल्पिंग वर्ब नंतर बीन लागतं, मग हॅव, हॅज प्लस बीन, V3 बाय सब्जेक्ट. ओके, हे झालं वर्तमान काळातलं. आता वर्तमान काळातलं आणखी एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ज्या वेळेला ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण कन्व्हर्ट करत असतो, तर हे 4 प्रकारात आपल्याला कन्व्हर्ट करता येत नाही. तर आता कोणतं आहे 4 प्रकार ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये जे केले जात नाही, तर त्याच्यातला सगळ्यात पहिला आहे बघा, याच्यातला कोणता राहिला आहे आपला, तुम्हाला काळाचे 4 प्रकार 3 प्रकाराचे जे म्हणजे प्रकार पडतात आणखी 4 ते माहिती आहे. त्याच्यातला कोणता राहिला आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हां, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपल्याला हे वाक्य करता येत नाही, कन्वर्ट करता येत नाही. त्याचबरोबर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस
टेन्समध्ये देखील आपल्याला ॲक्टिव्हचं पासिव्ह करता येत नाही. त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये देखील करता येत नाही. आणि आणखी एक राहिलेला फ्युचर टेन्समधलं जे कंटिन्युअस आहे, चालू भविष्य काळामध्ये आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करता येत नाही. फक्त हे नियम, एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना वाक्य हे जर आपण लक्षात ठेवलं तर खूप सोप्या पद्धतीने आपण हे वाक्य एक कन्वर्ट करू शकतो. आता हे प्रेझेंट टेन्सपर्यंत आलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सपर्यंत. त्याच पद्धतीने सिम्पल पास्टचे, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअसचा आहे आणि पास्ट परफेक्टचा आहे. तुम्हाला काळाचे जे प्रकार असतात त्या काळाच्या प्रकारामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते येतात काळानुसार, तर ते तुम्हाला याचा आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे किंवा याच्या आधी पण तुम्हाला तासिकेमध्ये मी शिकवलेलं आहे. तर तुम्ही ते काळाचा जो स्पेशल असा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काळाचं स्ट्रक्चर कसं असतं. तर त्यानुसार हे स्ट्रक्चर आहे आणि त्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करायचं, तर अगदी सोप्या पद्धतीने त्यांचे जे हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याच्यानंतर चालू काळात बीइंग वापरायचं आणि पूर्ण काळात बीन वापरायचं, हे तुम्हाला इथे लक्षात येईल. आता फ्युचर टेन्समध्ये बघा, सब्जेक्ट नंतर शॉल किंवा विल असतं. तर हे लक्षात ठेवा, खूप सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर हिची रचना ही सब्जेक्ट शॉल विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं आणि त्याच्यानंतर त्याला कन्व्हर्ट करताना त्यानंतर बी लागते, हे लक्षात ठेवा. इकडे आपण वरती डायरेक्ट V3 लिहिलं होतं, पण इथे V3 च्या आधी काय लागतं, बी लागतं. बघा, जसं अ लेटर विल बी, नंतर V3, नंतर बाय आणि मी. कळालं का? त्याच पद्धतीने जो फ्युचर परफेक्ट, मी इथं सांगितलं की कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाही. मग आता कोणता आहे, फ्युचर परफेक्ट आहे. मग फ्युचर परफेक्टमधली ती रचना तुम्हाला माहिती आहे की शॉल विल नंतर हॅव लागतं, म्हणजे पूर्ण भूतकाळ जो असतो त्याची रचना कशी असते, ते शॉल विल नंतर हॅव लागतं, क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि ऑब्जेक्ट असतं. मग आता याची पॅसिव्हमध्ये करताना बघा, ऑब्जेक्ट विल शाल हॅव नंतर काय लागतं, बीन लागतं. जसं आपण इकडे भूतकाळामध्ये पण बीन लावलं, पूर्ण काळामध्ये भूतकाळामध्ये पण बीन लावलं, मग नंतर वर्तमान काळामध्ये पण बीन लावलं. ओके, तसंच भविष्य काळामध्ये पण जो पूर्ण काळ असतो, पूर्ण भविष्य काळ, त्याच्यामध्ये विल शाल हॅव नंतर बीन लागतं, क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि सब्जेक्ट. तर या पद्धतीने हा चार्ट जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढला तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कोणत्या काळातलं वाक्य कशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमच्या वहीमध्ये हे वाक्य लिहू शकता. तर या पद्धतीने आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे वाक्य करायचे, कोणत्या काळातलं कोणतं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना काय चेंजेस होतात, हे तुम्हाला या तासिकेमध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. तर तुम्ही याचा सराव करा. आता तुम्हाला सरावासाठी मी इथे काही वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, आता इथे तुम्हाला मी 10 वाक्य दिलेले आहेत जे ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहेत. तुम्हाला ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत. बघा, आता आपण जे काल वाक्य तासिकेच्या सुरुवातीला बघितलं होतं की 2025ला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 8वीच्या स्कॉलरशिपला आलेला हा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या वाक्याचं, या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं अल्टरनेटिव्ह करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य शोधायचं होतं. मग आता आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधायचा असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे, ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. ऋषिकेश म्हणजे हे नाव आहे, म्हणजे आपल्याला सब्जेक्ट मिळालेला आहे. किंवा आपल्याला सब्जेक्ट नंतर काय असतं, इंग्लिशच्या वाक्यामध्ये सरळ लक्षात घ्या, वर्ब असतो. ओके नाही, सब्जेक्ट नंतर वर्ब येतो. आता आपल्याला वर्ब मिळालेला आहे. आपण वर्बला प्रश्न विचारला हू ने, तर आपल्याला हू गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट, तर आपल्याला येईल ऋषिकेश. आपल्याला सब्जेक्ट मिळतो. आणि ऑब्जेक्ट आपल्याला शोधायचा आहे, तर व्हॉट गेव, तर आपल्याला आहे आन्सर आलेला आहे अ नाईस गिफ्ट. मग हे ऑब्जेक्ट मिळालं. मग आपल्याला हिज ब्रदर काय आहे, तर आपल्याला याला सेकंड ऑब्जेक्ट म्हणता येतं. काय म्हणता येतं, सेकंड ऑब्जेक्ट. सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर आपल्याला डायरेक्ट जे उत्तर मिळतं, ज्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणूया याला, आणि याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणूया. बघा, आपण क्रियापदाला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतंय ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हे मेन ऑब्जेक्ट म्हणूया आपण. आणि त्याच्यानंतर त्याला हुम जे प्रश्न विचारला, टू हुम, कोणाला, तर कोणाला उत्तर दिल्यानंतर हिज ब्रदर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे.
मग आपल्याला सांगितलं आहे की ऑब्जेक्टने सुरुवात करायची. कशाने सुरुवात करायची पॅसिव्ह वॉईसमध्ये? ऑब्जेक्टने. मग आता इथे जिथे ऑब्जेक्टने सुरुवात झालेली आहे ते आपण बघूया आधी. म्हणजे पहिल्या वाक्यात ऑब्जेक्टने सुरुवात झालेली आहे का? नाही. म्हणजे हे वाक्य नाही. आता दुसऱ्या वाक्यामध्ये हिज ब्रदर आलेलं आहे. मग हे ऑब्जेक्टच आहे. मग कदाचित हे बरोबर असू शकतं. पण आपण आता पर्याय शोधून बघूया आणखी. तिसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? तर अ नाईस गिफ्ट म्हणजे ऑब्जेक्टने सुरुवात झालेली आहे. ओके. आपल्या पहिल्या एक नियमानुसार हा आलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे? तर वाक्याचा काळ कोणता होता? तर हे सिम्पल पास्टमधलं वाक्य आहे. तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये येणारं हेल्पिंग वर्ब कोणतं राहील? तर वॉज वेअर. तर वॉज आलं आहे का? हो. ओके. म्हणजे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गिव्हन. गेवचं गिव्हन म्हणजे गिव, गेव हे दुसरं रूप आहे आणि गिव्हन म्हणजे तिसरं रूप आलेलं आहे. इथपर्यंतचं बरोबर आहे. त्याच्यानंतर हिज ब्रदर म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर बाय द ऋषिकेश. व्हेरी गुड. म्हणजे ह्या वाक्य आपलं बरोबर आहे. पॅसिव्ह वॉईसमध्ये बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे काय दिलं आहे? अ नाईस गिफ्ट इज आलं. मग आता हे गेव कोणत्या काळातलं आहे? तर पास्ट सिम्पल पास्टमधलं आहे. इथे मग हेल्पिंग वर्ब कोणतं पाहिजे? वॉज वेअर आलं पाहिजे. इथे इज आले म्हणजे हे नाही. म्हणजे मग आपल्याला किती सांगितले? 2 अल्टरनेटिव्ह सांगितलेले आहे. मग आता पहिलं अल्टरनेटिव्ह जे एकदम करेक्ट आहे, ऑब्जेक्टनी सुरुवात झालेली होती ते हे आहे. अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश. ओके. आणि हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट म्हणजे आपलं ऑब्जेक्टनीच सुरुवात झालेली आहे. सेकंड ऑब्जेक्ट जरी असला तरी ही ऑब्जेक्टने सुरुवात आलेली आहे. हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश. असे 2 अल्टरनेटिव्स आपल्याला या वाक्यासाठी आले. म्हणजे वाक्य कन्वर्ट करताना तुम्हाला जरी असा प्रश्न आला की या वाक्याचं आपल्याला योग्य असं पॅसिव्ह वॉईस करा, तर तुम्ही या दोन्ही पद्धतीने केलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. हो, कळालं? ऑब्जेक्ट त्याच्यानंतर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश किंवा अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश. या दोन्ही वाक्य आपले पॅसिव्ह वॉईसमधले आहे. म्हणजे आता तुम्हाला या वाक्यावरून या याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य करताना आपण जे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करतानाचे जे नियम आहेत ते सगळे नियम वापरून योग्य पर्याय कोणता आहे हा आपण निवडलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाक्याची रचना पुन्हा एकदा सांगते. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे ॲक्टिव्हची रचना असते आणि पॅसिव्हची रचना ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नंतर जर साध्या काळातलं वाक्य असेल तर डायरेक्ट V3, त्याच्यानंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट. मग आता इथे कोणत्या काळातलं वाक्य आहे हे बघून आपण मग नंतर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब येतात किंवा चालू काळातलं असले तर बीइंग जोडतात, पूर्ण काळातलं असेल तर बीइंग जोडतात. तर या पद्धतीने आपल्याला वाक्याची रचना आणि ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये करायचं या तासिकेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजते. आणि आपण हाऊ टू चेंज इनटू पॅसिव्ह वॉईस हे शिकलेलो आहे. ओके. चला सराव करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर खूप छान वाटेल. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजला आहे हे लक्षात येईल.